ताडकळस गावातील नागरिकांनी माजी आमदार बोर्डीकर यांची गाडी अडवली। ताडकळस येथे मराठा आरक्षण संदर्भात गावबंदी करण्यात आली आहे। एकाही पुढाऱ्याला गावामध्ये प्रवेश बंदी। यामध्ये माजी आमदार भाजपचे नेते रामप्रसाद बोर्डीकर यांना ताडकळस सकल मराठा बांधवांनी गावामध्ये प्रवेश करताना त्यांची गाडी अडवून त्यांना गावामध्ये प्रवेश करू दिला नाही। शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम रक्कम जमा करण्यासाठी स्वाभिमानीतर्फे रास्ता रोको आंदोलन। परभणी जिल्ह्यात अग्रिम पीक विम्याची रक्कम ही 2 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व इतर मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक 26 ऑक्टोबर गुरुवार रोजी परभणी शहरातील खानापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, दिगंबर पवार, मुंजाभाऊ लोडे, पंडित भोसले, उत्तम माने, बालकिशन चौहान, प्रसाद गरुड, उद्धव जंजाड, माऊली शिंदे, विकास भोपडे, हनुमान आमले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यासंदर्भातील निवेदन जिल्हा प्रशासनात सादर केले। त्याद्वारे परभणी जिल्ह्यातील सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, त्यातच पावसाने दिलेला खंड यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। संपूर्ण परभणी जिल्हा हा अग्रिम पीक विम्यासाठी पात्र होऊन जिल्हाधिकारी यांनी पीक विमा कंपनीला अग्रिम रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असे आदेश दिलेले असतानाही त्यावर 1.5 महिना झाला तरी कंपनीने हे आदेश पाळले नाही। ही बाब निदर्शनात आणून दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी आरक्षित जागेवर बांधकाम विभागाच्या कामाने तीव्र संताप। सेलू न्यायालय परिसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगत असलेल्या उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षण भिंतीचे काम नगरपालिकेच्या मूक संमतीने सुरू केले असल्याने आंबेडकरी जनतेने सदरील काम तत्काळ बंद करून मुख्याधिकारी यांना काम बंद थांबविण्यासाठी आज दिनांक 26 ऑक्टोबर गुरुवार रोजी निवेदन दिले आहे। सदरील उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी करण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या सहमतीने केला होता, मात्र आंबेडकरी जनतेने सदरील प्रयत्न हाणून पाडला आहे। परंतु नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग हे जाणीवपूर्वक सदरील जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न कोणत्या तरी पर्यायातून करत असून सदरील जागा आरक्षित असताना हा घटाटोप कशासाठी हा प्रश्न आंबेडकरी जनतेतून उपस्थित होत आहे। आंबेडकरी जनतेच्या वतीने मुख्याधिकारी देवीदास जाधव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोकदादा अंभुरे, मिलिंद सावंत, ॲडव्होकेट विष्णू ढोले, के.व्ही. वाघमारे, प्राध्यापक के.डी. वाघमारे, ॲडव्होकेट दीपकर भुक्तर, सिद्धार्थ सिरसाट, गौतम कनकुटे, सुबोध काकडे, विशाल धापसे, भारत काकडे, विजय खेबाडे, ॲडव्होकेट अक्षय प्रधान, ॲडव्होकेट गौतम इंगडे, ॲडव्होकेट जितेश घायतडक, आनंद साळवे, अक्षय साळवे यांच्यासह आंबेडकरी अनुयायी यांच्या स्वाक्षरी आहे। पूर्णा तालुक्यातील देगाव येथे राजकीय नेते पुढाऱ्यांना गावबंदी। पूर्णा तालुक्यातील देगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण संदर्भात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी व आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत देगाव गावात राजकीय नेते पुढारी विकास कामांच्या उद्घाटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही। कोणत्याही प्रकारची निवडणूक असेल तर त्या निवडणुकीवर मतदानाचा बहिष्कार करण्यात येईल। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत गावात त्यांना प्रवेश मिळणार नाही असे सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे। हा ठराव सरपंच कल्याणी सूर्यवंशी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली। सभेदरम्यान अनुमोदक शिवानंद इंगोले यांनी अनुमोदन ठराव पास करण्यात आला। त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ सभेला उपस्थित होते। राजकीय नेते व पुढाऱ्यांना प्रवेशबंदीचे गावातील मुख्य रस्त्यावर नावफलक लावून राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते। मुळीचे ग्रामसेवक कांबळे यांच्या चौकशीसाठी आमरण उपोषणास सुरुवात। गंगाखेड तालुक्यातील मुळी येथील ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक कांबळे यांनी सरपंच यांच्याशी संगनमत करून
विकासाच्या नावाखाली निकृष्टरित्या बोगस सार्वजनिक विकास कामे करून मुळी ग्रामपंचायतीने काही सदस्य यांनाही विश्वासात घेतलेले नाही। त्यामुळे गटविकास अधिकारी, पंचायत समिती गंगाखेड कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्य संतोष कसबे व त्यांचे वडील प्रकाश कसबे हे दोघेही आमाड उपोषणास बसलेले आहेत। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मौजे मुळी येथील गावाच्या विकासासाठी निधी वापरत असताना 14व्या व 15व्या वित्त आयोग अंतर्गत रेकॉर्ड बुकला नोंद करण्यात आलेली नाही। स्मशानभूमीच्या बांधकामामध्ये उत्कृष्ट दर्जाचा वापर करण्यात आलेला नाही। एवढेच नाही तर दिव्यांगासाठी सुद्धा योजना वापरत असताना कुठेही नोंद झालेली नाही। सांडपाण्याची व्यवस्था व घनकचरा व्यवस्थापन, शोषखड्डे, शुद्ध पाणी पुरवठा, नाल्यांची साफसफाई इत्यादी सर्व कामे फक्त ऑडिटसाठी अभिलेखात नोंद केलेली आहे। सर्व कामांची चौकशी करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषण सोडले जाणार नाही, असे ग्रामपंचायत सदस्य संतोष कसबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते गट्टू कारखान्याचे उद्घाटन। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील माजी सरपंच शेख सलीम यांनी सोयाबीन हरभऱ्यापासून तयार होणारा गट्टूचा कारखाना सुरू केला असून या नवीन उद्योगाचे उद्घाटन माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले। कौसडी मारवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतात माजी सरपंच शेख सलीम यांनी हरभरा सोयाबीनच्या भुस्यापासून तयार करणारा गट्टू कारखाना सुरू केला आहे। यामुळे या परिसरातील आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यासह व्यापाऱ्यांना या कारखान्याचा फायदा होणार आहे। या परिसरातील शेतकरी व्यापाऱ्यांना हरभरा सोयाबीनचा भुसा विकत होते व व्यापाऱ्यांना ते भुसा दुसऱ्या तालुक्यातील नेऊन विकावा लागत होता, त्यामुळे वाहनाचा खर्च जास्त येत होता। आता याच परिसरात कारखाना सुरू झाल्याने वाहनाचा खर्च वाचणार आहे। तसेच शेतकरीही या कारखान्यावर भुसा आणून विक्री करू शकतो, यामुळे शेतकऱ्यासह व्यापाऱ्यांनाही फायदा होणार आहे। यावेळी मीनाताई बोर्डीकर, महावितरण कंपनीचे माजी जिल्हा अधीक्षक अभियंता सय्यद मुनीर, पंचायत समिती सदस्य हमीद खां पठाण, माणिक हरकड, हेमंत अग्रवाल, चंद्रकांत कुलकर्णी, रघुनाथ कळासने, गणपत बहिरट, शेख मुख्तार, दत्ता काडे, नाथा इखे, ज्ञानेश्वर बारावकर, शेख शफीक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सेलू शहरात साखळी उपोषण। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सेलू शहरातील मराठा समाज बांधवांनी कालपासून सेलू शहरातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे। छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठ्यांना आरक्षण देत नाही तोपर्यंत सेलू तालुक्यातील गावात पुढाऱ्यांना बंदी। मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सेलू तालुक्यातील चिकलठाणा, हिस्सी, जवळा जिवाजी, डिग्रस, रायपूर, नागठाणा, मोरेगाव, रोहिणासह अन्य गावामध्ये सर्वपक्षीय नेते व पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे। पुढाऱ्यांनो खबरदार, गावात याल तर अपमान होईल। आमच्या मतावर मोठे होऊन तुम्ही आम्हाला आरक्षण देण्याची वेळ आली की मूग गिळून गप्प बसणार असाल। आमच्या गावात पाय ठेवायचा नाही। तसेच यापुढे आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना जायचे नाही, अशी रायशनेश्वरच्या आई तुळजाभवानीची व छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षी मानून शपथ घेतली असल्याचे स्पष्ट करण्यात आले। हिस्सी गावातील ग्रामस्थांनी निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घातला आहे। गावगावात आता मराठा आरक्षणाचा लढा उभारला जात असून राज्य सरकारने टिकणारे आरक्षण ताबडतोब मराठा समाजाला द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी केली होती। त्यासाठी अंतरवाली सराठी येथे उपोषण सुरू केले होते। त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठा समाज ही कुणबी असल्याचे हजारो पुरावे दिले असून राज्य सरकारला 40 दिवसाची मुदत दिली होती। ती मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपली असून आता दिनांक 25 ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषणास बसले आहे।